नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ. तर बघा मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल आता PMCची एक्झाम आलेली आहे. मग आता ते किती दिवसावरती आहे नॉर्मली जर तुम्ही पाहिलं तर तुमची 25 जानेवारी 2026ला एक्झाम असणार आहे. 169 टोटल जागा आहेत तुमच्या. ठीक आहे. बघा जाहिरात तुमची 9/1/2024ला आलती. म्हणजे आता जर पाहिलं तर आता 9/1/2024, 25 आणि आता 26 साधारणतः 2 वर्ष तुम्ही फॉर्म भरून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो 26/2/2024ला SEBC आरक्षण लागू झालं. त्याच्यासाठी त्यांनी SEBC प्रवर्गातून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लिंक पण त्यांनी अवेलेबल करून दिलेली होती. तर नॉर्मली जर तुम्ही पाहिलं तर आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे त्याच्यात जाण्यात आता काय अर्थ नाही. पण एक नॉर्मली पाहिलं तर स्ट्रक्चर काय होतं, स्ट्रक्चर ऑफ टेस्ट होती, मराठी, इंग्लिश, GK आणि तुमचं इंटेलेक्च्युअल टेस्ट, बरोबर. हे तुम्हाला 60 क्वेश्चन होते आणि टेक्निकलचे 40 क्वेश्चन असणार आहेत. मग 60 क्वेश्चनचे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असणार आहेत, म्हणजे 120 मार्क ते असतील. आणि तुमचे 40 टेक्निकल या पॉईंट ऑफ व्ह्यू घेतलं तर 80 मार्क्स तुमचे टेक्निकलचे असतील. टेक्निकल हे फक्त इंग्लिशमध्ये असणार आहे आणि जे सर्व नॉन टेक्निकल आहे हे इंग्लिश पण आणि मराठी पण असणार आहे. फक्त इंग्लिश जो सब्जेक्ट आहे तो इंग्लिशमधून असणार आहे. तर ही झाली बेसिक गोष्ट. निगेटिव्ह मार्क नसणार आहे, हेच तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. तर आता आपण जर प्रॉपरली पाहिलं तर आता बघा तुमचे आज आहे 19 तारीख, बरोबर. 19 तारीख आहे आणि तुमची 25ला एक्झाम आहे. म्हणजे 5 दिवस राहिलेत, 1 दिवस तुमचा एक्झाममध्ये जाणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही प्रॉपरली पाहिलं तर एक नॉर्मली आपण डिस्कशन करूया. बघा मराठी इंग्लिशचा जो आत्ता म्हणजे बघा मिनिमम स्टडी तुमचा किती व्हायला पाहिजे, तर त्याच्यावरती मी डिस्कस करतोय. तर मिनिमम किती व्हायला पाहिजे बघा. मिनिमम तुम्ही मराठीचा पॅरेग्राफ वगैरे तर ते तुम्हाला तिथे मार्क मिळणारच आहेत. पण वोकॅबवरती जास्त फोकस करा. म्हणजे काय, तर तुम्हाला नॉर्मली इंग्लिशमध्ये वोकॅब, मग त्याच्यामध्ये सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, फ्रेजेस असतील, त्याच्यावरती फोकस करा. म्हणजे काय होईल, त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट येईल मार्क्ससाठी. दुसरं आहे सेम मराठीसाठी पण विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, म्हणी प्लस तुमचा जो काही सोपा वाटणारा व्याकरणाचा भाग आहे तो तुम्ही आत्ता ह्या राहिलेल्या काळात करू शकता. ठीक आहे. बघा ज्याचा अभ्यास हा खूप जास्त झालेला आहे, प्रत्येक एक्झाममध्ये थोड्या थोड्या मार्कून त्यांचं सिलेक्शन जाते, अशा कॅन्डिडेटनं काय करायचं मित्रांनो, तर नॉर्मली तुमच्या सिली मिस्टेक कुठे होतात, तर समानार्थी एखादा शब्द असतो जो आपल्याला एखाद्या वेळेस कळतच नाही, त्या सिच्युएशनमध्ये त्या समानार्थी शब्दाचं पण तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं पाहिजे. बघा नंतर तुम्ही आता मराठी इंग्लिश झालं. GK साठी तुम्ही नॉर्मली GK तुमचं जे पण आहे पुण्याचं GK करावं का नाही असं बऱ्याचदा तुम्हाला क्वेश्चन पडतो. पण ठीक आहे, तुम्ही पुण्याचा एखादा व्हिडिओ यूट्यूबवरचा किंवा पुणे जिल्हा नावाचं एक पुस्तक मिळतं, 30 रुपये 30-40 रुपयाला आहे, ते तुम्ही बुक घेऊन म्हणजे आता खरं तर हे खूप लेट झालेलं आहे, हे तुम्ही अगोदरच घ्यायला पाहिजे होतं. पण जर कुणाला पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि पुणे जिल्ह्याचा अभ्यास ज्याला झालेला नाही, तर अशा कॅन्डिडेटनं ते बुक घेऊन तुम्ही करू शकता. किंवा विकिपीडियावरती पुणे डिस्ट्रिक्ट टाकलं तर पुणे डिस्ट्रिक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते. किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस पुणे टाकलं तरी पण ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. किंवा एखादा यूट्यूबवरचा व्हिडिओ कोणाचा पाहायचा असेल तर तो पाहू शकता. ठीक आहे. आणखी जर GK मध्ये पाहिलं तर समाज सुधारक करणं खूप गरजेचं आहे. प्लस तुमच्या भूगोल असेल तर डोंगर रांगा, नद्या करा, जनगणना करा, जे की इम्पॉर्टंट आहे. इतिहास असेल तर समाजसुधारक घराणे, त्या घराण्यामध्ये किंवा एखादी शाही असेल, आदिलशाही असेल, किंवा एखादं फॉर एक्झाम्पल राजे घराणे होते, त्यांच्यामध्ये एखादा असा त्यांचा सरदार असतो किंवा एखादा असा त्यांच्या दरबारातला एखादा कवी असतो. तर तो कवी कुणाच्या ह्याच्यात होता, एखाद्या ह्याच्यातलं एखादं नाणं असतं जे प्रसिद्ध असतं, तो पहिल्यांदा काढलेलं असतं. तर अशा गोष्टी करा जे की तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्याकडे जास्त कल असतो. नेक्स्ट येतो राज्यशास्त्र. ठीक आहे. राज्यशास्त्रामध्ये तुम्ही नॉर्मली म्हणजे झेंडा कधी भारताचा आला, झेंडा कुणी तयार केला, त्याचं प्रपोर्शन काय, अशा बेसिक बेसिक गोष्टी आहेत, त्या बऱ्याचदा एक्झामला IBPSनं विचारलेल्या आहेत. तुमची ही एक्झाम आहे ती IBPS कंडक्ट करत आहे.
ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, तर संविधानिक आयोग आहेत त्याचे कलम करा जे की इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. पुन्हा आणखी बघा मित्रांनो, आणखी महत्त्वाचे भाग आहेत, अनुसूच्या आहेत किंवा आत्ता झालेल्या तुमच्या घटना दुरुस्त्या आहेत, ते पण टॉपिक तुम्ही प्रॉपरली करू शकता. ठीक आहे. तर हे झालं जी केचं. बरोबर. आता जी केवरती बघा, ज्यांचा अभ्यास हा खूप जास्त प्रमाणात झालेला आहे त्यांनी एकदम प्रिसाईजकडे जायचं आहे. तुम्ही तुमचं सिलेक्शन कसं होईल हेच टार्गेट तुम्ही करायचं. मग आपण त्याच्यावरती बोलूया की आपल्याला आता ह्या 5-6 दिवसात काय करायचं नाही, त्याच्यावरती पण बोलूया. आता प्रश्न येतो, आता हे झालं पूर्ण नॉन टेक्निकलचा, आता हे आहे टेक्निकलचा. तर माझ्या दृष्टीने टेक्निकलला तुम्ही वेटेज स्ट्रक्चर आणि नॉन स्ट्रक्चरला सेम दिलं पाहिजे. ठीक आहे. स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय करा, तर स्ट्रक्चरमध्ये सॉम मेकॅनिक्स आणि टॉस, RCC स्टील, ह्याच्यातल्या ज्या गोष्टी बेसिक आहेत त्या तर सर्वांच्या झाल्याच पाहिजेत. बरोबर. प्लस ज्यांचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे त्यांनी सॉमचे स्लोप डिप्लेक्शन इक्वेशन किंवा स्लोप आणि डिप्लेक्शन फाइंड आउट करायच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. तर त्या मेथडने पण तुम्ही न्यूमरिकल त्याचे पण करा. प्लस अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सांगितल्या तर ते खूप मोठा लेंदी व्हिडिओ होतो. पण तुम्ही मला सांगायचा उद्देश बघा की स्लोप डिप्लेक्शन असेल तर त्याच्या खूप मेथड आहेत, 5-6 मेथड आहेत. त्या प्रत्येक मेथडने मेथडचे काय फंडामेंटल्स आहेत, ते कशासाठी यूज करतो, कोणत्या बीमसाठी यूज करतो किंवा कोणत्या फ्रेमसाठी यूज करतो, ह्याच्यावरती तुम्ही टार्गेट करा. म्हणजे अशा बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिक झाल्या पाहिजेत एक्झाममध्ये. टॉस असेल तर टॉसमध्ये ज्याचा खूप अभ्यास झाला आहे त्यांनी केबल करा. नंतर तुम्ही म्हणलं तर ट्रस करा, फ्रेम करा, स्टिफनेस सारखा चॅप्टर आहे, फ्लेक्झिबिलिटी सारखे चॅप्टर आहेत, त्याच्याकडे पण जा. म्हणजे आलाच चुकून तर तुम्हाला त्याचं ॲन्सर सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे RCC. मग RCC तर सर्वजण करतात, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आणि RCC कंबाईन. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनली काय करू शकता, तर प्री स्ट्रेस, त्याच्यामध्ये पण छोट्या गोष्टीला तुम्ही छोट्या गोष्टी पाहून घ्या. ठीक आहे. बघा, नॉर्मली अभ्यास तुम्ही नॉर्मल करताय, तुम्ही बेसिक गोष्टी करताय, पण ज्याचं सिलेक्शन व्हायचं असतं ना मित्रांनो, तो एकदम मायनरकडे जातो, एकदम डेप्थमध्ये जातो. ठीक आहे. तर त्या गोष्टी करायच्या आहेत. मग मला आणखी स्टील इम्पॉर्टंट वाटतं, स्टील पण तुम्ही करू शकता. हायवे आहे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, इस्टिमेटिंग कॉस्टिंग मनपासाठी महत्त्वाचं असतं, एन्व्हायरमेंटल महत्त्वाचं आहे, जे काय रोड बनवायचे त्या रोड महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग तुम्ही करून घ्या, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, हे पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे, त्या पण टॉपिकला इम्पॉर्टंट द्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो सर्वे पण तुम्ही करा. पण आता मला जे सब्जेक्ट तुम्ही करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे, असं वाटतं, ते आहेत इरिगेशन, फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रोलॉजी आणि फ्लुइड मशिनरी. ह्याच्यावरती तुम्ही म्हणजे करू नका असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण एक तुम्ही दुर्लक्ष थोडंफार केलं तरी करू शकता. ठीक आहे. आणि जर हे सब्जेक्ट केलेच तर अजून वेल अँड गुड. ठीक आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतोय. ठीक आहे. तर बघा, ह्या गोष्टी पण तुम्ही कॅल्क्युलेट तुम्ही करून घ्या. बघा, आपल्या आता तुम्ही लास्टला बघा, हे सगळं तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक एक्झामसाठी करतच आला. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता तुमचे 5-6 दिवस राहिलेले आहेत. ह्या 5-6 दिवसात तुम्ही तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट व्यवस्थित करा. टाईम मॅनेजमेंटला वेगळं काही करायची गरज नाही. जे आहे तेच प्रॉपरली फॉलो करा आणि त्याच अकॉर्डिंग तुमचं चालू राहू द्या. असं नाही की खूप जास्त अभ्यास करायला लागा, खूप कमी करा. जास्त तर ऑब्व्हियसली आपण बाय नॅचरलच आता आपण अभ्यासाला जास्तच एक्झामच्या जवळ आले की आपण करत असतो. ठीक आहे. टाईम मॅनेजमेंट तुमचा म्हणजे जे आहे तोच राहू द्या. प्लस त्याच्यामध्ये काही वाढवायचं असेल तर तुम्ही ते वाढवू शकता. स्ट्रेस मॅनेजमेंट सर्वाधिक इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट मी या अर्थानं म्हणतोय की मला तुम्हाला हे सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय त्यानंतर तुम्ही कोणताच यूट्यूबचा व्हिडिओ पाहू नका. त्यातली त्यात जो व्हिडिओ तुम्हाला तुमचं असेसमेंट करेल, म्हणजे तुमच्या नॉलेजचं असेसमेंट करेल, म्हणजे तुमचं टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल. कारण ही आत्ता वेळ नाही मित्रांनो. कारण तुम्ही सपोज मी 2 व्हिडिओ घेतले, 2 मॅरेथॉन घेतले असं कन्सिडर करा. एका मॅरेथॉनमधले क्वेश्चन तुम्हाला आले नाहीत आणि एका मॅरेथॉनमधले सर्व क्वेश्चन आले, जस्ट ॲज्युम. ठीक आहे. तर याच्यामुळे दोन्ही केसमध्ये तुम्हाला तोटाच होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला सर्वच क्वेश्चन आले तर तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाल आणि तुम्हाला क्वेश्चन जमले नाहीत किंवा काही क्वेश्चन 80% जमले नाहीत किंवा
50% जमले नाही तर तुम्ही जास्त त्याचा स्ट्रेस घ्याल. आता बघा मी जो दोन्हीही व्हिडिओ डिझाईन करण्यामागचा जो काही अभ्यास आहे तो हा प्रॉपरली त्या एक्झाम अकॉर्डिंग केलेला आहे का हे त्या ठिकाणी महत्त्वाचं पडतं. ठीक आहे. आणि एवढं ॲनालिसिस किंवा हे सगळ्या गोष्टी किंवा एवढा तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवून तुम्ही तिथं पाहायला जाताय, मेंटली सायकोलॉजिकली तुम्ही डिस्टर्ब होताय, हे करू नका. तुम्ही आत्तापर्यंत जो अभ्यास केलाय तो तुम्ही रीड करा, मॅन्युअली तुम्ही रीड करा. ठीक आहे. जो तुम्हाला क्वेश्चन वगैरे येत नाहीत, जे क्वेश्चन तुम्ही हायलाईट केलते, जे क्वेश्चन तुम्हाला जमले नव्हते, असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आता या राहिलेल्या काळात 5 दिवसात प्रयत्न करा. मॅक्झिमम रिव्हिजन द्या. मॅक्झिमम व्हॅल्यू ज्या आहेत त्याला तुम्ही डेली रिव्हिजन द्या. दिवसातून 3 वेळा द्या. फॉर्म्युले आहेत त्याला दिवसातून 3 वेळा तुम्ही रिव्हिजन द्या. ज्या गोष्टी आहेत कन्फर्म येणाऱ्या जशा व्हॅल्यू असतील, फॉर एक्झाम्पल तुमची डोअरची हाईट असेल 2.1 मीटर, तर ह्या गोष्टी कन्फर्म आहेत. त्या आज पण त्याच असणार आहेत, नंतर पण त्याच असणार आहेत. तर त्या तुम्ही चेक कराव्यात. ठीक आहे. नेक्स्ट आहे निगेटिव्ह थॉटपासून बाजूला राहा. ठीक आहे. म्हणजेच आता निगेटिव्ह थॉट हे शक्यतो सोशल मीडियावरूनच येत आहेत. म्हणजे किंवा तुमचे जे कॉन्टॅक्ट असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांना 5-6 दिवस तुम्ही बाजूला ठेवा. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मॉक टेस्ट वगैरे याच्या फंद्यात पडू नका. कारण आत्ता तो वेळ नाही. मॉक टेस्ट हे कधी ॲनालिसिस करायचं असतं? एक्झाम हॉल तिकीट यायच्या अगोदर. कारण त्याच्या अगोदर आपण स्वतःला ॲनालिसिस करू शकतो. कारण तो ॲनालिसिस करायचा योग्य टाईम असतो. आत्ता तुम्ही ॲनालिसिस करू नका, काहीच करू नका. जेवढं झालंय तेवढं व्यवस्थित वाचा. एखादा पॉईंट असा असेल जो तुमच्याकडून झालेला नाही, तर तोच पॉईंट तुम्ही जास्तीत जास्त बघा. ठीक आहे. आणि जास्त स्ट्रेस घेऊन आत्ता तरी काहीच होणार नाही. बघा तुमचा जो रिझल्ट आहे तो ठरलेला आहे. तुमचा जो काही होणार आहे ते ठरलेलं आहे. कारण हे 5-6 दिवसात काय होईल असं काही नसतं. ठीक आहे. म्हणून तुम्ही स्वतःवर कॉन्फिडंट राहा. स्वतः केलेल्या कष्टाला योग्य त्या प्रमाणातच तुम्हाला फळ मिळणार आहे. हे पण लक्षात ठेवा. तुम्ही अभ्यास जास्त केला असेल तर तुम्हाला पेपर हा खूप चांगला जाईल. तुम्ही अभ्यास कमी केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कोर कमी येईल आणि तुम्हाला भविष्यात त्या ठिकाणी शिकण्याच्या संधी अजून तयार राहतील. किंवा हां, मला स्कोर कमी आलाय तर या टॉपिकमध्ये आलाय, या सब्जेक्टमध्ये आलाय, तर त्या ठिकाणी संधी आहे तुम्हाला पुन्हा आणखी त्या चुका सुधारवण्याच्या. सिली मिस्टेक असतील तर सिली मिस्टेक एकदम मिनिमम झाल्या पाहिजेत, झाल्याच नाही पाहिजेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या परीक्षेला टॅकल करा. ठीक आहे. काही मॉक टेस्ट आहेत, मी तर म्हणून देऊ नका. पण जर असे काही कॅन्डिडेट असतील जे PMCला फोकस करत नाहीत, तर अशा कॅन्डिडेटने आपल्या टेलिग्राम चॅनलला सिव्हिल इंजिनिअरिंग बाय अभिजित सर या टेलिग्राम चॅनलला याच्या खाली लिंक पण दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तिथे मॉक टेस्ट पण आहेत. 2 मॉक टेस्ट आहेत, फ्री आहेत, काही नाही. तुम्ही ते जस्ट देऊन बघा. ठीक आहे. पण जो फोकस करतोय एक्झामसाठी त्यांनी ना यूट्यूब बघायचंय, ना मॉक टेस्ट द्यायचंय, ना काहीच करायचंय. तुम्ही आत्तापर्यंत जेवढं काही केलं तेवढ्यालाच तुम्ही रिवाईज करायचंय किंवा त्याच गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि तुमच्या पेपरसाठी म्हणजे 25 जानेवारी बरोबर ना? येस. येस. 25 जानेवारी 2026च्या पेपरसाठी सर्व भावी अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतोय. प्लस प्रत्येक उमेदवाराला ज्याला पेपर द्यायचा आहे त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. ठीक आहे. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही फसवणार नाही. तुमचा अभ्यास फसवणार नाही. तुम्ही केलेला हार्डवर्क फसवणार नाही. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट.